हॅलो गायजानू, आज आम्ही भात कापू गेलेलो हा बघा. आम्ही आता फुलं काढतो. नया काढू गेलेलो आहोत भात कापू. हे बघा फुलं. आम्ही आता ताळे काढलेले होते तेव्हा मला वेळ नाही होतो म्हणून मी काढूक नाही. आता बघा आम्ही माझे पप्पा फुलं काढतात. आता आम्ही जातलो नया काढू. परत दाखवते तुमका. हे बघा आमच्या आजोबा. हे बघा नवसो रामा गावडे. हे माझे पप्पा अमर नवसो गावडे. मी अवनीश अमर गावडे. बघा आम्ही हयसर पोचलेलो. बघा ही आमची गाडी. आम्ही खडे नाही राहतो. आता आम्ही जाताना दाखवतो. चला बघूया. आमचे आजोबा येतात बघा. येत आहेत ते. हे बघा आमचं कोकण. स्वर्ग माझं कोकण यूट्यूब चॅनल आहे. लाईक अँड सबस्क्राईब प्लीज. आता आम्ही जात आहेत शेतामध्ये. शेत बघूया चला. नया कापायला आमचे पेंडूर गावमध्ये आमचं घर आहे. पेंढऱ्याची वाडी. तिथे आपण शेतीत आलो आहे. आता आमचं घर पेंढऱ्याची वाडीत आहे. बघा हे बघा. हे बघा. हे बघा आजोबा येत आहे बघा. आता आम्ही चाललो आहे नया काढायला. कोकण बघा कसा आहे. चला पुढे जाऊया आपण. हे बघा आमच्या इथे काजू आहेत. बघून घ्या हे काजू आहेत आमचे. आपण पुढे पुढे चाललो आहे. इथे वासरू आहे. इथे एक कोणचं तरी आमचं इकडल्याचं वासरू आहे. हे बघा. हे बघा. हे बघा ते व्हाईट वासरू आहे. बघून घ्या मंडळींनो. आपण चाललो आहे पुढे पुढे. हे काजू आहेत आमच्या तिकडल्याचे आहे. हे ते शेती करतात. इथे आपण जाणार आहोत. हे आणि आजोबा येत आहेत माझे पाठून. मी इथे जात आहे. आजोबा येतात मागून. हे पिंपळ देवस्थान आहे. मोठं देवस्थान आहे. जागृत देवस्थान आहे. आणि आमची पुढल्या व्हिडिओत आम्ही देवीचं सातेरी देवी तिचं जागृत देवस्थान आहे. तिचं आम्ही जाणार आहोत व्हिडिओसाठी. तिथे तुम्हाला दर्शन देऊ. दर्शन देऊ. तसेच तिची महती सांगू.
माहिती सांगू. तसेच हे बघा आता आजोबा माझे पुढे येणार आणि ते भात कापडाचं सांगणार कसं नया. नंतर आपण शेतीचा व्हिडिओ काढूया पुढला व्हिडिओ. हॅलो गाईज, हे बघा माझे पप्पा अगरबत्ती पेटवत आहेत. बघा हे आमचं देवस्थान. हे बघा, हे बघा देवस्थान. गंध काढ मरे. हे आमचं देवस्थान आहे. अरे काय दाखय मरे ती भाता पूजा करतात तसा. अरे पूजा माझे आजोबा पूजा करतायत. हे बघा आधी दियडे आधी दिया ह्या गंध आणलाय मग अगरबत्तीला दियडे. इथे हे बघा इथे शेती आहे, सगळ्यांची शेती आहे गावातल्यांची. ते घर आहे. इथे व्हाळ होतं आधी, ते कोणीतरी मुजवलं. बघा तो आमचा देव पिंपळ. हे बघा स्वर्ग खूप सुंदर आहे. पाणी पाणी होत थांबे. तुम्ही बघा तरी येऊन इथे बघा, स्वर्ग किती सुंदर आहे. हे बघा आमचे आजोबा देवपूजा करतायत. हे बघा नया कापण्यापूर्वी पूजा करतायत. नया कापण्यापूर्वी पूजा करतायत. फुलाने पाणी घालतायत. बघा हळद पिंजरता. हो बोला. आता आजोबा गंध असे लावतायत. ते लावायचाच असतो भात कापण्यापूर्वी. आता आपण घरी जाताना व्हिडिओ काढूया आणि करताना व्हिडिओ काढूया. बघूया. हळद पिंजर घे. हळद आजोबा हळद पिंजर लावतायत. नीट बघून घ्या. उघडून दे, उघडून दे. हे बघा पाण्याचा विडा ठेवला आहे. आता बघा पाण्याचा आजोबा पाण्याचा विडा ठेवत आहेत. आता आजोबा हळद कुंकू लावणार आहे. उघडून दे. हळद कुंकू लावणार आहे. लावले बघा. आता तांदूळ लाव ठेवणार आहे. अक्षता करणार आहे. बघा झालं. जाणीया त्याच्यात आहे. आता आजोबा जाणीया घालणार आहे. जानवे घालणार आहे भाताला नयाला. बघा सँडल काढू पप्पा, एक सँडल काढ. हे बघा, हे बघा लावलेलं आहे. अगरबत्तीला नाल ठेवलेला आहे. आता नारळ अगरबत्ती पेटय. अगरबत्ती लावले. पूजा झालेली आहे. आता पूजा झालेली आहे. आता आजोबा भात कापणार आहे. आता तांदूळ ठेवले. अक्षता. ते एक वासरू आहे, ती ओढत आहे आम्हाला. आता आजोबा फुलं टाकणार आहे. नंतर आपण भात कापतात कसं ते बघूया. आता आमचे आजोबा गाराणा घालणार आहे. बघा ऐका.
रातथळ बारांदाज मेळे करा आणि बाये माझ्या औशी होय महाराजा. कापतू आज पिया रवणता रामेश्वरा राजसत्ता पूर्वसत्ता होय महाराजा. पूर्वीच्या महाराज तळा चवाटे करा बामणा दे गिरोबा घोडेमका इसोट्या बिरामना होय सगळ्या महाराजा. कहे तुमका आदर होय महाराजा. सांगणार तू पिपळा पावन वेल्या करून घे शवान सोडा जेव्हा पिपळा वेल्या आज नया होय महाराजा. आज तू ह्या शवान सोड होय महाराजा. आणि हाती पायाकडे सांभाळ करून होय महाराजा. सांभाळ कर रक्षण कर काय जरी ह्या स्थळात तुझ्या नंतर हिना फिरतलू त्या ठिकाणी तू काही आमका त्रास न करता जेव्हा बाहेर माझ्या होय तुझ्या महाराजा. औशी ह्या तुझ्या पिपळा वेल्याक सांग की आमका काही त्रास होता कामा नये आज सातळ बारा अंधार मेळे करा ह्या तुझा आनंदा नाही का तू त्या ठिकाणी सवन सोड सगळ्यांचा रक्षण कर आणि सुखाचं वाटो दी आणि होय महाराजा. आमचं भरभराट कर बाये आणि महाराजा. सुखाचं वाटो दी आणि असलेले प्राणी होय रे सुखी महाराजा. ठेव. असलेले सुखी ठेव होय महाराजा. सगळ्या सुखान नांदय आणि बरा कर रे होय माझ्या महाराजा. होय महाराजा. काय पटांग बोलते? या, कुठून? आता नारळ फोडत आहे. तुम्हाला येतं नारळ फोडायला? कमेंट करा. नारळ फोडलेला आहे आता. शिरणी काढून दे. शिणी करतात देवाला त्यावेळेला. चला ना. चाललेलं आहे. आता आजोबा आमचे भात नाही कापणार आहेत. म्हणजे आपण त्याला भातही बोलू शकतो आणि नाही बोलू शकतो. नंतर आम्ही भात कापणार आहे. आता आम्ही नया कापतोय. नया म्हणजे वेगळं आणि भात म्हणजे वेगळं. ते बघा कापतोय. मी कापते ना नंतर आवश्यक. पुरे इतके पुरे ते 4 कापते रे. हे काय किती दिले? का हा? धर ह्याच्यात ठेक रुमाल ठेक बोलतं का म्हणे मग कापताना? आणि मग वाटताना बोलतात आणि ह्याच्यात हे का असं दे मी कापते. हं? धर. पाय लावू नको जा. जे रे मी घेतो. दे. पुरे Diucaya tengo. Diucaya. Diucaya. आता नया कापून झालेलं आहे. पुरतली बाबा. बघू शकतात. आमका आणि एका आता आमचे आजोबा नया नेत आहेत. बघू शकतात. देवाचं नया आहे बघा. आमची देवाचं आहे आणि त्याच्यात सातेरीचं सुद्धा आहे देवी. सातळ बारांदा मिळायचं आहे. सगळे देवांचं आहे. सातळ बारांदार मिळो त्याचं आहे आधीमध्ये. तू घराकडे घेते मग घराकडे गेले कधी घेताय मग
फोर्ट. आता पुढे बघ. स्वर्ग माझं कोकण असे म्हणतात. कितकं स्वर्ग सुंदर आहे, तुम्हीच बघून घ्या. या परंपरा, ह्या परंपरा रीतिरिवाज रीतिरिवाज सारखं चालणार आहे. किती सुंदर आहे. किती सुंदर आहे सगळं, तुम्हीच बघा. हा देवांचा गाव आहे. हा देवांचा गाव आहे. ही परशुरामाची मुंबई असे म्हणतात. ते आवडतात सगळ्या आवडतात. ही परशुरामाची भूमी आहे. ही परशुरामाची भूमी आहे आणि हे सगळं जग देवीने रचवलेलं आहे. देवाने रचवलेलं आहे. सगळ्या देवाने रचवलं. पण मुंबईला सगळे जायला बघतात. आणि कितका गाव सुंदर आहे, तुम्हीच बघून घ्या. देवी सातेरीचा आशीर्वाद आहे. आणि देवी सातेरी, रवळनाथ, भूतनाथ, रामेश्वर, गिरोबा, घोडेमुख, इसवटी, ब्राह्मण, वनदेवी, राजसत्ता, एका सर्पाचं मेळो, पुरुसत्ता, पुरुसत्ता, सगळ्यांचं किती रचवलेलं आहे बघा. दांडेकर, दांडेकर, नारिंगण, आरिहन, इथला देवी, इथला देवी, सगळ्या देवांनी कसं रचवलेलं आहे ते बघा. इथला देवी, इथला देवी सांग. इथल्या देवी, बामणा देवी, बामना देवी, वेताळ, वेताळ, वेतोबा, करेचं चाळो, कराचो चाळो, गंड्याचं चाळो, गंड्याचं चाळो, गंडीचो चाळो, नितीचं चाळो, नितीचं चाळो, नितीचं चाळो, मितीचो चाळो, गोडून पाथर बारांदर मिळो, सांगू पाहुणाई खळुसलो, पावणारी, सगळे देवांनी रचवलेलं आहे. कुळाच्या पुरस्ता पिलगेच्या वर, पुराच्या उरसा, तिलगेचं वस, गावडीवर, गावड्या वस, या सगळ्या देवतांनी ह्या सगळ्या देवतांनी रचवलेलं आहे सगळं. ही तुळस आई आहे. आई सातेरी तिचं गाव आहे. आई सातेरी हिचं गाव आहे. आता बघा, ती मालकी ही आमची गाडी आहे. आई सातेरी गाव चालवत आहे. आई सातेरी ही गावाची मालकीण आहे. ती गाव चालवत आहे. तिचा आशीर्वाद गावावर आहे. तिचा आशीर्वाद गावावर आहे. आता पप्पा माझे येत आहेत बघा. आम्ही जातोय घरी. आता पप्पा येत आहेत बघा, बघू शकतात. आता आपण निघालोय, बघू शकतात. आता आपण घरी दाखवतो. घर कुठे? पेंडूर गावात आहे बा. स्वर्ग कितका मस्त आहे. मातोन गावी येऊन बघा. हे बघा, हे बघा, माटोन गावी पवित्र भूमी आहे. तुम्ही बघू शकता. इथे अनेक साधू संतांनी वास केला. 360 खेळांचा अधिपती आहे देव आमचा. ज्यांना अहंकार ते घडवून त्याला अहंकार ते घोडेमुख ते याच गावात आहे. ह्याच गावात आहे, मातोंड गावात. माटोन गावात. तिथे आणि देवी सुद्धा येतात. पेंडूर गावाची देवी सुद्धा येतात. गिरोबा देव, सातेरी, वनदेवी, रवळनाथ, भूतनाथ, इसवटी, ब्राह्मण, कुलदेवता असे देव आहेत. खूप म्हणजे खूप गावात देव आहे. तुम्ही म्हणतात मुंबईमध्ये जायला खूप बरं वाटतं. मुंबईमध्ये काय नसतं. इथे गावात येऊन बघा किती सुंदर वारा, हे स्वर्ग बघा. बघा
घोडे मुक्ता चढाव चढून बघा किती सुंदर स्वर्ग आहे. बरं वाटतं, अति सुंदर आहे. तुम्ही येऊन तरी बघा गावामध्ये. बघा किती सुंदर आहे गाव, बघू शकता. हे बघा आपण आता घरी चाललोय. ते बघा उलटा रस्ता. इथे एक शॉप आहे, गाडी. बघा. हे बघा श्री सातेरीच्या देवळात नवरात्री साजरा केला जातो आणि घोडेमुखमध्ये सुद्धा आपण साजरा केला जातो, बघू शकता. आम्ही आता संध्याकाळी रात्री आपण जाणार आहोत सातेरीच्या देवळात. तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ काढतो आणि तुम्हाला दाखवतो कसं आहे सातेरीचं मंदिर, काय काय आहे ते, कुठले कुठले आहे ते सगळं दाखवतो. आता आपण घरी चाललो आहे. आणि आम्ही कोंबड्याची जत्रा, घोडेमुखची जत्रा, घरोबाची जत्रा, सगळ्यांची जत्रा तुम्हाला दाखवत राहणार. लाईक अँड शेअर करा. आणि हे बघा ते आपली नदी आहे इथे. हे बघा नदी किती सुंदर. आंघोळ करायला पण आमच्या इथे नदी आहे, खूप मोठी. आंघोळ करायला बरं आहे, आंघोळ करायला बरं आहे. इथे सगळी शेती, बघा शेती, काजू, नारळ, आंबा, तुम्ही गावात येऊन बघा. मुंबई म्हणतात, सगळे म्हणतात मुंबई मुंबई, असली मजा तो गाव में असं म्हणतात सगळे. पण सगळ्यांना मुंबईला जायला आवडतं खूपच, जास्तीत जास्त. तिथे कोण खेळायला नाही, तिथे खूप लोक आहे असं म्हणतात. पण इथे खूप लोक असतात. ते खेळायला बरं आहे, सगळं प्लेग्राऊंड आहे, सगळं आहे. आता आपण घरी जात आहे, बघू शकता. लाईक अँड शेअर करा तुम्ही आणि सबस्क्राईब माय चॅनल. बघा आपण घरी चालतो आणि आता तुम्हाला गिरोबाचं मंदिर दाखवतो. हे बघा गिरोबाचं मंदिर. जागृत देवता आहे मंदिर, जागृत देवता. आत्ता 4 वाजलेला म्हणून जरा व्हिडिओ बंद केला. आता बघू शकता आम्ही घरी पोचलो आहे, बघू शकता. हे आमचं घर नाही, तो मोठं घर आहे ते आमचं आहे. हे 3ही घर आमचे बघू शकता. बघू शकताय